आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की ते म्हणतात आओ शिवा आओ गलेला का जाओ. पहिला अगदी प्रसंग आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो. गळाभेट होतीये आणि पहिला वार परत एकदा जशा त्याच्या थोरल्या भावाच्या पाठीमध्ये केलेला होता भोसले घराण्याच्या, तसाच हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत केला जातो अफजल खानाकडनं. तो वार करताच शिवरायांना ह्या सगळ्या गोष्टी आठवतात, राजमाता जिजाऊंची वाक्य आठवतात, शिवराय त्यांचे वाघनख काढतात आणि ते वाघनख पोटात घुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला जातो. बरं, हे होत असताना सुद्धा शिवराय तिथून तडक बाहेर पडतात. हे बाहेर पडल्यानंतर त्याच्यावरती हा जो सय्यद बंडा आहे हा तिथं वार करायला येतो. शिवरायांचा अंगरक्षक जो आहे हा जीवा महाले तिथे येतो. तो सय्यद बंडाचा हात कापतो आणि मग तिथून ती मन प्रचलित झालेली होता जीवा म्हणून वाचला शिवा. किंबहुना इतिहासात त्याची नोंदच झाली नसती. परंतु जसा तोफेचा बार झालेला आहे, हे 7,000 रात्रभर 12 तास शांत बसलेलं सैन्य हे त्या 5,000वर तुटून पडलेलं आहे. इकडं बहिर्जी नाईकांनी त्यांच्या गुप्तहेर करवे आधीच सांगून टाकलेले त्या सैनिकांमध्ये अफजल खान मारला. इकडे नेतोजी पालकरांनी हल्ला केलेला आहे. त्या 7,000 लोकांनी जवळपास 35,000 लोकांना पळून पळून मारले. मध्ये जवळपास 1,000 घोडे अफजल खान जो घेऊन आलता ते मिळाले. तत्कालीन जे काही कागदपत्रे उपलब्ध त्यात असं लिहिलेले की अफजल खान भेटीला येईपर्यंत शिवरायांकडे सगळ्या गडांवरती म्हणून फक्त 100 घोडे होते. परंतु त्या 100 घोड्यांवर शिवरायांनी जवळपास त्यांच्या सगळ्याच मावळ्यांना प्रशिक्षण देऊन ठेवलेलं होतं. जसे ते घोडे मिळाले, संध्याकाळी नेतोजी पालकर गडावरती येऊन भेटत आणि म्हणतात पूर्ण लोक कापून काढलेत, त्यांचे गनिम पूर्ण कापून काढले. आणि तसं म्हटल्यानंतर शिवराय लगेच आदेश देतात, तडक निघा, 1,000 घोडे घ्या, घोडस्वारांना त्याच्यावरती बसवा आणि आदिलशाहीचा प्रदेश ताब्यात घ्या. पुढच्या 7 दिवसापर्यंत इतक्या फास्ट मध्ये आदिलशाहीचा प्रदेश, इतक्या जलद गतीने आदिलशाहीचा प्रदेश ताब्यात घेतलेला आहे की आपण विचारच करू शकत नाही. जवळपास आदिलशाहीचा 30% प्रदेश हा अफजल खानाला मारल्यानंतर ताब्यात घेतला गेला.